मराठा समाजानं आरक्षणाची लढाई जिंकली, ओबीसी समाज हरला असं हरिभाऊ राठोडांनी म्हटलंय। जरांगे जिंकले आणि भुजबळ हरले असं ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांनी म्हटलंय। आरक्षणामुळे न भरून निघणार असं ओबीसींचं नुकसान झाल्याचा दावा हरिभाऊंनी केलाय। तर मराठ्यांना ओबीसीत घेऊन सरकारनं ओबीसी आरक्षण संपवलं असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय। महायुती सरकारवर त्यांनी टीका केली। समाजांनी आरक्षणाची लढाई जिंकली याचा अर्थ ओबीसी हरले, जरांगे जिंकले आणि भुजबळ हरले। हा जो निर्णय झालेला आहे अत्यंत चुकीचा झालेला आहे। सरकारने गुगली टाकली। सरकारने एक तर जरांगेला फसवलाय किंवा ओबीसीला फसवलंय। मागासवर्गाच्या बाजूने हे सरकार उभं नाही आहे, मागासवर्गाच्या विरोधात हे सरकार आहे आणि त्यामुळे या निर्णयाचा आम्ही निषेध करतो। ते राज्य सरकारचा अपेस मानावं लागेल। कुठेतरी राज्य सरकार झुंडशाहीला बळी पडलंय आणि ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसलाय। ज्या ओबीसीने गेल्या अनेक वर्षापासून तुम्हाला प्रचंड असं बहुमत दिलं आणि खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ओबीसी समाज राहिला, परंतु त्या देवेंद्र फडणवीसांनी ओबीसीच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केले, अतिशय गंभीर आहे। ओबीसीला वाटत होतं, तुम्ही वारंवार सांगत होता की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही कुठलाही धक्का लागू देणार नाही, परंतु तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू करता आणि सातारा गॅजेट सुद्धा काही दिवसात लागू करण्याचं तुम्ही मानस दाखवता। म्हणजे तुम्ही ओबीसीच्या पाठीत धक्का नाही, ओबीसीच्या पाठीत मोठा खंजीर खुपसला, ओबीसीची हत्या केली, ही आम्हाला आज मानावं लागेल।